नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बघा, कालचा ट्रेड एक्सप्लेन करून दाखवतो. एक 2-3 मिनिटाचा व्हिडिओ बनेल जास्तीत जास्त. बघा, इथे एंट्री घेतलेली मी बाय डायरेक्शनला. 30 पॉईंटचं टार्गेट आहे, 20 पॉईंटचा टॉप लॉस आहे, 1:1.5चा ट्रेड आहे आपला. आणि ते इंस्टाग्रामवरती काल रात्री व्हिडिओ टाकलेला आहे, त्यात एक जण लय भारी कमेंट मारते. काय म्हणते की मी म्हणजे हे ट्रेड काय माहिती का, सेटअपच्या ऑपोजिट घेतलेला आहे. म्हणजे काय माहिती माझा एक सेटअप काय येतं तुम्हाला सांगतो की बाबा, असं ज्यावेळेस ट्रायंगल पॅटर्न बनतो इथं, त्यावेळेस रिटेलर सगळी बाय डायरेक्शनला ट्रेड घेते ती, आणि मी काय करतो इथं सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतो, नेहमी अशी बनवतो. पण आज मी इथं बाय डायरेक्शन ट्रेड घेतलेला आहे. ह्याच्या मागे रिझन आहे तुम्हाला सांगतो. बघा, इथं 18,000चा सायकोलॉजिकल नंबर आहे, ज्याला राऊंड नंबर म्हणते ती. मार्केट त्याच्या खाली थांबलेला आहे, स्टे केलेला आहे. ह्याचा अर्थ सगळे लोक इथं सेल करत असते ती, कारण त्यांना तो रेजिस्टन्स वाटत असतो. म्हणून मी बाय डायरेक्शन ट्रेड घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस सेटअप असं नसतंय बाबा की माझा सेटअप आहे आणि माझी स्ट्रॅटेजी आहे, माझा बगच आहे, कुठे ह्यावंच आहे त्यावंच आहे, असं नसतंय. नॉलेज पण लय महत्वाचं आहे. म्हणजे कधी कधी थोडा आपल्या मेंदूचा पण उपयोग करावा लागतो इथं. मग एक जण कमेंट काय मारतो, तर तुझा सेटअपच्या ऑपोजिट जातोय मार्केट आणि बरोबर आला की ट्रेड म्हणून. अरे बाबा, कधी तर थोडंफार डोकं बी लावावं लागतं की मार्केट काय होईल काय नाही. असं नसतंय प्रत्येक वेळेस सेटअप आणि स्ट्रॅटेजीज आणि असं काय नसतंय. मला प्रत्येकाची शिकण्याची स्टाईल आहे. आणि काय तर म्हणजे एका दुसरं बरं का असं नमुना कमेंट मारणार असं ते आपलं काय करायचं आहे. मी पण रिप्लाय बाहेर देत असतो, म्हणून त्यांना सांगत असतो समजून. काय कोणाच्या वाईट बोलण्यानं आपल्याला काय फरक पडत नाही. आणि आता हे जातंय बघा. फक्त माझी एवढी फाटली का होती तुम्हाला सांगतो या ट्रेडमध्ये. म्हणजे असं ज्या वेळेस होतं की आपला एक स्ट्रॅटेजी पण असते आणि आपण आपलं नॉलेज पण यूज करतो, त्यावेळेस होतं काय नेमकं मार्केटमध्ये, थोडं रिजेक्शन यायला लागलं. आपलं वाटतं की आपली स्ट्रॅटेजी बरोबर येईल काय, आपले ऑपरेट म्हणजे आपला जी सेटअप आहे, आपण जी स्ट्रॅटेजी बनवली ती बरोबर येईल का काय असं वाटतंय. आणि म्हणजे आपलं नॉलेज फेल होईल असं वाटतं. पण नॉलेज फेल होत नसतं. नेहमी बघा, 50% चान्स स्ट्रॅटेजीमध्ये असतो, आपल्या सेटअपमध्ये असतो. पण नॉलेजमध्ये 50% चान्स नसतो. नॉलेजमध्ये जर तुम्ही करेक्ट अनालिसिस केले ना, ते वर जाणार 100%. त्यामुळं त्याचा काय अर्थ नाही. मग आता एक्सप्लेन तर तुम्हाला केलेलं आहे मी, का ट्रेड घेतलेला आहे. बघा, ट्रेड म्हणजे सेटअप एक्सप्लेन केला मी, पण ट्रेड का घेतलाय बघा. इथं असं थांबलेलं आहे मार्केट, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा राऊंड नंबर पासून रेजिस्टन्स घ्यायला लागले मार्केट. म्हणजे सेलिंगची पोझिशन बनते. हे बघा, पहिली ग्रीन कॅन्डल काय दाखवती, ऑपरेटर दाखवती, एवढे मोठी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे इथं. मग बघा, परत मार्केटमध्ये ही बघा हॅमर कॅन्डल बनलेली मध्ये, म्हणजे बाहेर कोण ना कोणी बाईंग केली बघा. पण ह्यांनी जिने बाईंग केली का नाही, त्याला एकाच कॅन्डलमध्ये मार्केट हाकलून दिलं. परत इथून थोडी बाईंग झाली, परत ज्याने बाय केलं, परत त्यांना मार्केट हाकला लागलं. म्हणजे ह्यांना दाखवतंय काय की अरे बाई नाही, सेलला जाणार आहे मार्केट. आता हा सपोर्ट वीक झालेला आहे ना, 1-2-3 टाइम टेस्ट केलाय मार्केटने इथं. आणि मग इथं असा ट्रायंगल पॅटर्न बनला. आणि ह्या टायमाला पॅटर्न वर्क होतो. म्हणजे कसं असतं, ज्यावेळेस मार्केटमध्ये लोक सेल करत असतील का नाही आणि त्या डायरेक्शनला जर पॅटर्न बनला तर ती वर्क होतो. एकदम सोप्या भाषेमध्ये, लोक जर इथं सेल करत असतील तर ती पॅटर्न वर्क होणार. इथं समजा ही रेजिस्टन्स नसता तर हा पॅटर्न वर्क होण्याचे चान्सेस अजिबात नव्हते. म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार, माझ्या सेटअपनुसार, माझं जे मी ट्रेडिंग करतो, माझी जी ट्रेडिंग स्टाईल आहे त्याच्यानुसार. आता तुम्हाला थोडं फास्ट घेऊन जातो. आणि इथं बघा, अशी रेड कॅन्डल लागली, वाटायचं मार्केटमध्ये याला खाली येतंय काय, याला खाली येतंय काय, असं वाटतं फक्त मार्केटमध्ये. आणि इकडे बघा, दुसरं पण इंडेक्सला मी थोडं अनालिसिस करतो, मध्ये एसपीला अनालिसिस करायचो काय झालंय बाबा इथं. तर इथं पण बघा, कप अँड हँडल बनलेला, ही पण पॅटर्न वर्क होणार. पण कधी वर्क होणार, मी पॅटर्नवरती नेहमी ऑपोजिट ट्रेड घेतो. ऑपोजिट म्हणजे कसं, डब्ल्यू झाल्यावर सेल करतो, एम झालं की बाय करतो. लोक याच्या विरुद्ध करते ती, पण मी त्याच्या त्यांच्या सायकोलॉजी एकदम ऑपोजिट वापरतो. पण कधी कधी मी त्या डायरेक्शन मध्ये पण वापरतो. ती कधी वापरतो त्याचं थोडं रूल आहे, तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल ते समजायला. कसं मी आता एकदम तुमच्या बोकाने दिलं का नाही सगळं, तुम्हाला काही घंटा काढणार नाही त्यातला. बघा, असं चाललेलं वर, इथनं भरपूर वर गेलंय मार्केट. पण आपलं कसं असतंय, आपल्याला जेवढं माहिती बघा, अंदाजे 100 पॉईंट कॅप्चर करण्यापेक्षा फिक्सचे 30 पॉईंट कॅप्चर करा. खूप वेळा सांगितलं तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये 2 कमेंट आल्या होत्या. एक ती झाली कमेंट, दुसरी कमेंट काय होती माहितीये का, की बाबा तुझा कधी लॉस होत नाही का. अरे मी म्हणतो, एक व्हिडिओ बघून तुम्ही कसं काय जज करताय. तुम्ही शुक्रवारचा व्हिडिओ बघितला नाही का बाबांनो, शुक्रवारी लॉस झाला होता आणि काय म्हणताय तू लॉस दाखवत नाही. अरे थोडं फार लागून आता कसं बोलायचं तुम्हाला, काय समजत नाही मला. पण असं काय आहे का बाबा की तुम्हाला 50-60 हजार रुपये प्रॉफिट दाखवतोय काय. अरे 1000-2000 रुपये प्रॉफिट दाखवतो मी तो तुम्हाला झालेला, आणि त्याच्यात पण लोक काय म्हणते तिथं लॉस कधी होत नाही. अरे लॉस कसं होत नसतो. आणि ती बघा, ते डिपॉझिट विड्रॉलचा व्हिडिओ टाकलेला आहे, मागे जाऊन बघा थोडं हुडकत. तुम्हाला हुडकायला कसं झालंय माहितीये का, हे बघा वर गेलंय मार्केट, हुडकू वाटत नाही तुम्हाला, शोधावं लागतं. शोधावं त्यावेळेस समजतं काय आहे ते. आणि बघा, तुम्हाला XNS XM 2 ब्रोकर चांगले सांगितले आहेत मी. अकाउंट ओपन करू शकतो तुम्ही आणि XMचं ओपन करा. XM चांगला ब्रोकर आहे, ठीक आहे. म्हणजे बोनस भेटतो तुम्हाला, ते समजत नाही. $100 डिपॉझिट केलं की बोनस भेटल्यावर काय फायदा आहे आपला, तुमचा फायदा आहे म्हणून सांगतो मी. नसेल तर तुमची इच्छा आहे. बघा, जावा तुम्ही, भरपूर सगळे ब्रोकरचे नाव आहेत, कुठं पण ओपन करा, काय हरकत नाही. आपलं काय घेणं देणं नाही. परत मला म्हणू नका फक्त की बाबा तो काय सांगितलं नाही मला. काय बघायचं, टार्गेटला आला मार्केट आणि ते मोबाईलवर होतं, मोबाईलमध्ये पण रेकॉर्डिंग केले, पण एडिट कधी करत बसू, एवढं सगळं ते ऍड करायला टेन्शन येतं माणसाला. म्हणून काय करतो,
तर मी इथं कुठं सांगितलेलं बरं काय बरं जाऊ द्या मोरद्या ते काय गाव ना मी त्या अनालिसिस करून दाखवलं होतं मार्केटमध्ये बघा म्हणजे काय तुम्हाला सायकोलॉजी सांगतो इथं काय झालं ते सांगितलं तर काय होईल ते कसं होतं माहिती आहे का इथं 18,000 सायकोलॉजिकल नंबर आहे इथून जर सेलिंग यायला लागली का नाही मार्केटमध्ये तर 100% मार्केट असं वर जातं ती मी लाईव्ह मध्ये ड्रॉ केलं होतं पण ती व्हिडिओमध्ये गावच ना मला कुठं आहे ते जाऊ द्या मोरद्या सांगतो की मग इथं रिटर्न पासून जर सेलिंग यायला लागली मार्केटमध्ये तर मार्केट असं वर उचलतं मग ट्रेड घ्यायला आपल्याला थोडासा इथं प्रॉब्लेम येतो मग त्यासाठी काय करायचं इथं फिबोनाची यूज करायची तिथं 50% ट्रेड घ्यायचा असतो भावानो ह्यासाठी तुम्हाला प्रॉपर शिकणं गरजेचं मी युट्यूबला असं अर्धनी मग सांगितलं की तुम्ही लॉस करचाल तरी पण तुम्ही स्वतःचा सेटअप तयार करण्यासाठी पुरेपूर नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय मी आणि ह्याच्यावर निघताना नेहमी स्पाइक येतात मार्केटमध्ये का तर ह्या सेलिंग करणाऱ्यांचं स्टॉप लॉस मार्केटला वर सापडते आणि मार्केट बाक करत वरच्या साईडला जातं आणि बघा कुणाच्या तुम्ही म्हणता लाईव्ह युट्यूबला येत जा लाईव्ह ट्रेड घ्यायचा भावानो कुणाच्या लाईव्हनं कशानं सुद्धा माणूस प्रॉफिटेबल होत नसतं प्रॉफिटेबल होण्यासाठी एकच उपाय सांगितलेला आहे समोरच्याचं नॉलेज बेस बनवा त्याच्यावरनं स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा सांगून तोंड दुखायला लागलंय माझं बाकी तुमची मर्जी बघा मी काय करू शकत नाही आता आणि सांगितलं लाईव्ह फ्यू येणार लाईव्ह येऊन ट्रेड घेणं ही त्या गोष्टी नसते त्या स्कॅल्पिंग करावं लागते स्कॅल्पिंग मध्ये गपचूप मार्केटमधून एंट्री घेऊन गप्पा केलं आपलं टार्गेट घेऊन निघून जावं लागतं काय करता शेजाऱ्याला प्रॉफिट होऊ नाही तर लॉस होऊ आपलं झालं पास झालं म्हणायचं तुम्ही पण असंच करा शिकण्याचा प्रयत्न करा लाईव्ह स्टार्ट करणार आहे पण जी लोक सिरियस आहेत त्यांच्यासाठीच फक्त लाईव्ह स्टार्ट करणार आहे मी असं नाही की गेम म्हणून सगळ्या पब्लिकली लाईव्ह येईन अजिबात नाही ज्यांना शून्यातनं शिकायचं आहे शून्यापासून सुरुवात करणार आहे कॅन्डल कशी स्टार्ट होणार आहे ती सगळं सांगणार आहे मी तुम्हाला ठीक आहे थोडा दे जरा आज किंवा उद्या अनाउन्समेंट करतो मग तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता तर आणि बघा कोणाचं काय डाऊट असतील ना तुम्ही मला कॉल करू शकता कॉलला टायमिंग दिलाय 12 ते 3 संध्याकाळी 6 ते 7:30 ह्याच्या व्यतिरिक्त कॉल करू नका भावानो मोबाईल नंबर बंदच असतो माझा त्यावेळेस आणि दुसरी गोष्ट काय कोणा डाऊट असतील कमेंट मारा कमेंटमध्ये पण मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो बाकी तुम्हाला कुठे जॉईन व्हायचं असतं तर सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत तुम्ही तिथनं काय पण ओपन करू शकता टेलिग्राम जॉईन करू शकता सगळीकडे जॉईन करू शकताय तुम्ही हा बघा ते किती लॉटला किती प्रॉफिट होतो लेव्हरेज काय आहे मार्जिन काय आहे खरं तर लय फालतू गोष्ट आहे बरं का आपण आता कसं झालंय नॉलेज सोडून तुम्ही बाकीचा व्हिडिओ बनवायला होताय बाबा हे काय तेव्हा काय टेक्निकलचा व्हिडिओ लागा लय आणि बाबा आहे युट्यूबवरती त्यांचं जाऊन असलं व्हिडिओ बघा जाऊन मार्जिन काय असतं लेव्हरेज काय असतं तरी पण मी पण टाकतो बाबा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही असं व्हायचं उगाच काय तर तुम्ही मला ती व्हिडिओ काय टाका ना तू टाकतो बाबा ते पण व्हिडिओ तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओसाठी एवढंच बस